सोमय्यांच्या पत्नीने अब्रू नुकसानीचा खटला जिंकला। शिक्षेनंतर कोर्टाकडून संजय राऊतांना अंशतः जामीन। जेलमध्ये पाठवायचं असेल तर पाठवा, राऊतांचा पलटवार। तर राऊतांनी संपादकपद सोडावं, शेलारांनी मागितला राजीनामा। राज ठाकरे 2 दिवसीय अमरावतीच्या दौऱ्यावर, जिल्हाप्रमुखांची घेणार बैठक। विदर्भामधून पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता। अक्षय शिंदेच्या वडिलांचं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना पत्र। कुटुंब आणि वकिलांना सुरक्षा देण्याची मागणी। सत्ताधाऱ्यांकडून धोका असल्याचा दावा। राजकोटमधील शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी समितीचा 16 पानी अहवाल सादर। गंज, चुकीचं डिझाईन आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा पडल्याचा उल्लेख। दोषींवर कारवाईचं मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पोलिसांची नोटीस। पुतळ्याच्या कामामध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या संबंधी चौकशीला बोलावलं। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांच्या प्रकरणी सरकारला हायकोर्टाची आणखी एक चपराक। मतमोजणी थांबवण्यासाठी नकार। महायुतीमध्ये आता फक्त 90 जागांवरती तिढा। 198 जागांवरती जवळपास मतैक्य। तिढा सोडवण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक। शरद पवारांची राष्ट्रवादी 85 ते 90 जागांवरती लढण्याची शक्यता। 1200 इच्छुकांचे अर्ज दाखल। तिकीट मिळालं नाही तर अपक्ष म्हणून लढणार नसल्याची स्टॅम्प पेपरवर हमी। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द। मेट्रोची नवी लाईन कधी सुरू होणार असाही प्रश्न। काही दिवसांमध्येच मोदींचा पुन्हा एकदा दौरा होण्याची शक्यता। सिप्स परिसरामध्ये मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून महिलेचा मृत्यू। 3 दिवसांमध्ये चौकशी करून अहवाल देण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।